उपमुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे. पंतप्रधानांच्या मंचावरून नरसे आडम गडबडले. नरेंद्र मोदी सोलापूर दौऱ्यावर आले असून आज विविध विकासकामांचे उद्घाटन केले. यावेळी 90,000 घरांचे लोकार्पण करण्यात आले. 30,000 डेमो फ्लॅटची पाहणी करण्यात आली. तसेच 10 लाभार्थ्यांना कर्जवाटप करण्यात आले. दरम्यान या कार्यक्रमात माकप नेते व माजी आमदार आडम यांचा मोठा गोंधळ उडाला. आडम मास्तर यांनी पंतप्रधान मोदी यांच्या मंचावरून भाषण करताना चक्क उद्धव ठाकरे यांचा उपमुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला. मात्र आपली चूक लक्षात येताच त्यांनी ती दुरुस्त केली आणि चुकीवर स्पष्टीकरणही दिलं. नेमकं काय घडलं? पंतप्रधान मोदी सभास्थळी दाखल झाले आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यावेळी मंचावर आडम मास्तर बोलण्यासाठी उभे राहिले. मात्र आडम मास्तरांनी पंतप्रधानांसमोर चुकून उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्री असा उल्लेख केला. यावेळी मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. काय म्हणाले नरसे आडम? आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, भारत सरकार, राज्याचे राज्यपाल रमेश बैस, राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे, उद्धव ठाकरे माफ करा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे नेहमी एकत्र येत होते, त्यामुळे माझ्या तोंडात ते बसलं आहे. मी माफी मागतो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, अशी सुरुवात आडम मास्तर यांनी केली. नरसे आडम म्हणाले, आज 15,000 लाभार्थ्यांना पंतप्रधान मोदींच्या हस्ते घराची चावी देण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी पाण्याची आवश्यकता होती. त्यावेळी मी पाण्यासाठी पंतप्रधानांकडे गेल्यानंतर त्यांनी अवघ्या महिन्याभरात प्रकल्पासाठी पाणी दिले, अशी आठवणही नरसे आडम यांनी सांगितले.